उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ते भेट घेतील। सरकारमधनं मुक्त करावं, फडणवीसांची शहांकडे फोनवरनं विनंती। कालच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांची शहांसोबत चर्चा झाल्याची माहिती। तर प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू, शहांचा निरोप। देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनही चांगलं काम केलंय। यापुढे सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी काम करावं, राजीनामा देऊ नये, रक्षा खडसेंची भूमिका। देवेंद्र फडणवीसांच्या रेकॉर्डची चिंता तुम्ही करू नका, तुमचंच रेकॉर्ड रस्ता तळाला गेले ते पहा। चित्रा वाघांची संजय राऊतांवर टीका। ज्यांना राजीनामा द्यायचा आहे त्यांना नाटकं करण्याची गरज नसते, खासदार अरविंद सावंतांचा फडणवीसांना टोला। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची खलबतं। अमित शहा, राजनाथ सिंग बैठकीला उपस्थित। लोकसभा निवडणुकीमधल्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज संध्याकाळी बैठक। पक्षाच्या सर्व आमदारांना बैठकीसाठी पाचारण। शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेत मिळालेलं यश पाहता अजित पवारांच्या आमदारांमध्ये धाकधूक। राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा मतदारसंघात घेणार जनमताचा कौल। अजित पवार आमदार अजित पवारांसमोर वाचणार अडचणींचा पाढा। महाराष्ट्रामधल्या नेत्यांच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पराभवाची कारणं जाणून घेतली। राज्यातील मराठा आंदोलन, उमेदवार वाटपात झालेला घोळ आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न ही प्रमुख कारणं असल्याची नेत्यांची माहिती। लोकसभा निवडणूक निकालामध्ये भाजपच्या मुंबई अध्यक्षांसह 4 आमदार फेल। आशिष शेलार यांच्या विधानसभेत उज्ज्वल निकमांना नाममात्र आघाडी, तर भाजपच्या 3 आमदारांच्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पिछाडीवर। उद्याच्या काँग्रेसच्या बैठकीला विशाल पाटील हजर असतील, तर सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील आज उद्धव ठाकरेंनाही भेटण्याची शक्यता। आपल्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी मित्र एकत्र आले आणि शत्रू म्हणून उभे राहिले, पण वेळ प्रत्येकाची येते। सांगली लोकसभा निकालानंतर चंद्रहार पाटलांची पोस्ट। आपले काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून सेटिंग तर करत नव्हते ना, याचाही शोध घेण्याची गरज, अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ शकतो, रोहित पवारांची भीती। राज्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालेला विराट विजय हा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या संघर्षाचा, स्वाभिमानी जनतेचा सुद्धा, रोहित पवारांची पोस्ट। मी पुन्हा येईन असं म्हणणारे आता मला घरी जाऊ द्या अशी रेकॉर्ड वाजवतायत। संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका। फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला, एक पिढी संपवण्याचं काम फडणवीसांनी केलं, सुडाच्या राजकारणाचा बदला जनतेनं घेतला, संजय राऊतांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींना संघ पर्याय शोधताय, भाजपत मोदींबाबत प्रचंड नाराजी असल्याची संजय राऊतांची टीका। केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटणार, नारायण राणेंसाठी राज ठाकरेंनी घेतली होती सभा। आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये अरविंद सावंतांना काठावरचं मताधिक्य, वरळी मतदारसंघात लावलेल्या बॅनरमधनं भाजपचा दावा। बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरनं युगेंद्र पवारांना हटवलं। कुस्तीगीर परिषद सदस्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती, तर अध्यक्षपदावरनं हटवण्याबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात आली नसल्याची युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं होर्डिंगबाजी, जब तक है दम तब तक लढेंगे हम, भाजपचं विरोधकांना उत्तर। भंडाऱ्यामध्ये नवनिर्वाचित खासदार प्रशांत पडोळेंच्या अभिनंदनाचे बॅनर, या बॅनरवरती नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे की राम सातपुते याबद्दल लागली होती 1 लाखांची पैज। राष्ट्रवादी मनसे कार्यकर्त्यांची ही पैज लागलेली, पैज हरल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यानं शरद पवार गटाच्या प्रशांत बाबर यांना 1 लाखांचा चेक दिला। मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर, आज मोसमी वारे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता। राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा,
मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पश्चिम घाटात पावसाची शक्यता। आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण तसंच मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। सिंधुदुर्गमधील कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी, हवामान खात्याकडून पावसासाठी येलो अलर्ट। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये केवळ 6.78% पाणीसाठा शिल्लक, त्यामुळे मुंबईत 5 जूनपासून 10% पाणी कपात। भविष्यामध्ये मुंबईला 5 वातावरणीय धोके, उष्णता, पूर, वायू प्रदूषण अशा धोक्यांपासून मुंबईला वाचवण्यासाठी पालिकेचा कृती आराखडा। सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात भला मोठा दगड कोसळला, सुदैवानं कोणतीही हानी नाही, मात्र रस्त्याला भेगा पडल्यात। मुंबईत डेंग्यू आणि हिवताप मुक्त करण्यासाठी सूक्ष्म उपाययोजना करण्यावर पालिकेचा भर, कृती आराखडा तयार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, जनजागृतीवरती भर द्यावा, पालिका आयुक्त सुधाकर शिंदेंच्या सूचना। मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई, जायकवाडी धरणात केवळ 4% पाणीसाठा, वेळेत पाऊस न पडल्यास चिंता वाढणार। नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा, राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचेही आयोजन। सोलापूरमध्ये खासदार प्रणिती शिंदे आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन, यावेळी प्रणिती शिंदेंचा सत्कारही झाला। मुंबईच्या चेंबूर कॅम्प परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, 9 जण गंभीर जखमी, स्फोटामुळे वाहनं आणि दुकानांचं मोठं नुकसान। बघा नीट,